मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं संताजी धनाजींच्या बरोबर मराठा सैनिकांनी मुघल सरदारांशी अनेक लढाया करून गनिमी काव्याने त्यांना जेरीस आणलं। मराठी मुघलांना इतके पळवत होते की मुघल पुढे आणि मराठी मागे असा त्यांचा क्रम चालला होता। आता मुघल मराठ्यांकडून मार खात खात कर्नाटकाच्या दोड्डेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आले होते आणि ते मराठी मुघलांचे इतके वाईट हाल करतात की याचे वर्णन मुघल इतिहासकार खापी खान साकी मुस्तैद खान यांनी करून ठेवले। इथे एक नामांकित मुघल सरदार आत्महत्या सुद्धा करतो। त्याचं आत्महत्या करण्याचं कारण काय असेल हे आपण व्हिडिओमध्ये पाहूयात। मराठ्यांनी मोगली फौजेचा पिच्छा सोडला नव्हता। मोगल दोड्डेरीच्या पायथ्याशी पोचले खरे, पण त्यांना पाहताच मोगल किल्लेदाराने गडीचे दरवाजे बंद करून घेतले, कारण बाहेरील एवढ्या मोठ्या फौजेला लागणारे अन्नधान्य व गवत चारा यांचा साठा गडीत नव्हता। म्हणून स्वतः मोगलांच्या सेवेत असूनही किल्लेदाराने मोगल सैनिकास आत घेण्यास नकार दिला आणि ते अगदी योग्यही होते। तेव्हा निरुपाय होऊन मोगली फौज गडीच्या तटाजवळच थांबली। तिथेच त्यांनी मोर्चे बांधले आणि मराठ्यांशी लढणे चालू ठेवले। साकी मुस्तैद खान म्हणतो, कासिम खान, खानजाद खान आणि ज्यांच्याबरोबर खाण्याचे काही सामान होते असे इतर सरदार यांनी आसपासात अन्न वाटून घेतले, पण सामान्य सैनिकांना खाण्यास अन्न नव्हते। तलावाचे पाणी काय ते त्यांना पिण्यास मिळे, मग हत्ती, घोडे इत्यादी जनावरांना दानाचारा मिळण्याचे नाव कशाला? इतक्यात रात्र झाली। त्या मराठ्यांनी मोगल सैन्याला चहूकडून कोंडले। मोगल सैन्य प्राणपणाला लावण्याच्या निर्धाराने तयार होऊन उभे राहिले। मराठे समोर येत, पण ते लढत नव्हते। त्यांनी मोगलांचा कोंडमारा केला होता। असे 3 दिवसापर्यंत चालले। खापीकाराने मोगलांच्या हालपेष्टांचे वर्णन करताना म्हटले आहे, 3 दिवसात मोगलांच्या लष्कराला वाज घेण्यालाही अन्न लाभले नव्हते। त्या दिवशी काही लोकांकरिता धान्य किंवा गवत यांची सरबराई झाली, पण इतर सामान्य माणसांना ये जा करणे शक्य झाले नाही। अशा प्रकारे 3-4 दिवस चालले। मोगल सैन्याने गडीच्या आश्रयाने तटाच्या समोर मोर्चे बांधले। रात्रीपासून पहाटेपर्यंत आणि पहाटेपासून रात्रीपर्यंत मोगल सैन्य मराठ्यांच्या हल्ल्याचा प्रतिकार करीत होते। गुरेढोरे, उंट, घोडे सगळी मराठ्यांच्या हाती सापडली। समोर चालू असलेल्या युद्धामुळे गडीच्या लोकांनी गडीचे दरवाजे बंद करून घेतले। आतील व्यापार आणि इतर माणसे शक्य तितके धान्य आणून गडीच्या भिंतीवरून विकीत। ₹2 एक शेर भावाने ते धान्य देत। एवढ्यात मराठी लष्करात बातमी पसरली की बादशाहने हिम्मत खान बहादुरास मोगल सरदारांच्या सहाय्यासाठी पाठवले असून तो चालून येत आहे। खापी खान सांगतो की ही बातमी मिळताच संताजीने लगेच आपल्या सैन्याचे 2 भाग केले आणि अनुभवी सरदारांना दोड्डेरीच्या पायथ्याशी असलेल्या मोगली सैन्याच्या तोंडावर ठेवून तो स्वतः हिम्मत खानाच्या समाचारास गेला। पण मार्गातच त्यास समजले की राजाराम महाराजांनी हिम्मत खानाच्या बंदोबस्तासाठी फौज पाठवलेली आहे। तेव्हा निश्चिंत होऊन संताजी पुन्हा दोड्डेरीच्या पायथ्याशी आला। हा सर्व संघर्ष चित्रदुर्गच्या प्रदेशात चालू होता। चित्रदुर्गच्या बर्माप्पा नायकास कासिम खानाने जेरीस आणली होती। आता कासिम खानावर सूड उगवण्यासाठी त्याला आयती संधी चालून आली होती। तो आपल्या हजारो पायदळ सैन्यानिशी संताजीस मिळाला। अशा प्रकारे मराठ्यांचे बळ दिवसेंदिवस वाढत असता मोगलांच्या सरदार मंडळींनी आपले सैनिक गडीच्या बाहेरच ठेवून स्वतःच गुपचूप कसा प्रवेश मिळवला याची मोठी रंजक कथा खापी खान आपणास सांगतो। खापी खान म्हणतो, कासिम खानवर इतर सरदार भयंकर पेचात सापडले होते। कासिम खान, रहुल्ला खान आणि सब्शिकन खान यांचे तळ जवळच होते। त्यांनी गडीत शिरून घेण्याची गुप्त मसलत केली। मोहम्मद मुराद खान आणि इतर सरदार यांचे मोर्चे काही अंतरावर होते। त्यांना ही योजना कळवण्यात आली होती। प्रथम त्यांनी उरले सुरले सामान गडीत पाठवण्यास सुरुवात केली। आम्हाला लढायचे आहे, यामुळे सामानाची अडगळ नको असा त्यांनी पुकारा केला। पहिल्या रात्री गस्त घालण्याच्या निमित्ताने कासिम खान गोटातून बाहेर पडला। दरवाजातून गडीत शिरणे त्याला योग्य वाटेना। शिवाय दरवाजाबाहेर शिपाई सरदारांची गर्दी होती, म्हणून तो दोर लावून भिंतीवर चढला आणि गडीत दाखल झाला। नंतर रहुल्ला खान आणि सब्शिकन खान हे दरवाजातून आत आले। दरवाजाभोवती जमलेल्या सैनिकांशी त्यांना मारामारी करावी लागली। तोपर्यंत मोहम्मद मुराद खान आणि इतर साथीदार यांना वरील बातमी लागली। ते मोठ्या कष्टाने गडीत दाखल झाले। गडीत गेल्यावर सब्शिकन खानाने मोहम्मद मुराद खानाकडे वळून म्हटले, किती हिमतीने आपण गडीत आलो नाही? मोहम्मद मुराद खानाचा भाचा सुलतान हुसेन हा भयंकर चिडला। तो म्हणाला, तू तुमच्या मर्दुनकीवर, आम्ही आत कसे आलो याचा टेंबा मिरवता काय? त्याच्याबरोबरच्या लोकांनीही सब्शिकन खानाची चितू केली। गडीच्या पायथ्याशी असलेल्या तलावाच्या पाण्यावर मोगलांनी 3 दिवस कसेबसे काढले। 4थ्या दिवशी पूर्वीच्या पायदळापेक्षा 10 पटीने जास्त सैन्य मोगलांवर चालून येत होतं। हे वाढलेलं सैन्य म्हणजे चित्रदुर्गच्या नायकाचे संताजीस येऊन मिळालेले पायदळ होय।
साकी मुस्तैद खानाने या मराठ्यांच्या चढाईचे व मोगलांच्या दानादारांचे मोठ्या अलंकारित भाषेत वर्णन केले आहे. साकी मुस्तैद खान म्हणतो, या कृष्णवर्णीय पायदळामुळे सूर्यप्रकाशाच्या ऐवजी वातावरण काळे ठिक्कर पडले. युद्धाला सुरुवात झाली. मोगलांचा दारुगोळा बहुतेक गारच झाला होता. उरलेला दारुगोळा खर्च होऊन गेला होता. त्यामुळे मोगल सैनिक हताश झाले. हे काय दुर्दैव ओढावले म्हणून मोगल सैनिक इकडे तिकडे धावत आणि आक्रोश करीत हताश होऊन गेले. दृष्ट मराठ्यांच्या सैन्याने गोळ्यांचा सारखा वर्षाव चालविला होता. त्यामुळे या ठिकाणी अनेक मोगल सैनिक प्राणास मुकले. उरलेल्या मोगल सैन्याला मराठ्यांच्या कोंडमाऱ्यातून बाहेर पडण्याची वाट सापडेना. त्यामुळे ते सैनिक जबरदस्तीने किल्ल्यात घुसले. त्या प्रलयकारी युद्धात जे हजर होते आणि जे मर्दुमकीने लढले असे विश्वासू सैनिक सांगतात, पेशखान्यातील हल्ल्यात वाटेत आणि तलावाच्या काठावर मिळून मोगल सैन्यातील 1/3 सैनिक दृष्ट मराठ्यांच्या बक्षस्थानी पडले. गडीच्या पायथ्याशी मोगल सैनिकांची मोठी बिकट अवस्था झाली. बाहेरून मराठ्यांचे हल्ले व त्यातून वाचण्यासाठी किल्ल्यात शिरावे तर गडीचे दरवाजे बंद. अशा परिस्थितीत सैनिकांनी जबरदस्ती करून गडीचे दरवाजे उघडण्यास भाग पाडले. मराठ्यांच्या समोरच मोगल सैनिक गडीत शिरले, पण मराठ्यांनी त्यांना अटकाव केला नाही. त्यांना माहीत होते की गडीत एवढ्या सैनिकांसाठी अन्नधान्याची सामग्री नाही. उपास मारणे ते लवकरच आपणात शरण येतील. गडीत आश्रय घेतल्यावर पहिल्या दिवशी सर्व सैनिकांना ज्वारी बाजरीच्या भाकरी वाटण्यात आल्या. गडीतील घरांच्या चपरांना जे जुने नवे गवत वापरले होते ते हत्ती घोड्यांना खाण्यास दिले गेले. पण पहिल्याच दिवशी गडीतील धान्य व चारा संपून गेला आणि पुढे काय याची विवंचना करीत मोगल सैनिकांची उपासमार सुरू झाली. आपणास भाकरी नाही, घोड्यास दाना चारा नाही, अशा परिस्थितीत प्राण गेले तर जाऊत, पण परमेश्वराने आपल्याला आपत्तीतून सोडवावे असे त्यांना वाटू लागले. खापिकानाने आपल्या ग्रंथात हा प्रसंग जिवंत उभा केला आहे. खापिकान म्हणतो, दिवसेंदिवस मोगल सैनिकांची अवस्था कठीण होऊ लागली. शेवटी परिस्थिती अशी आली की लष्करातील गुरेढोरे, घोडे इत्यादी यांचा जवळजवळ निकालच लागला होता. उरली सुरली जनावरे लोकांनी मारून खाल्ली. गडीत अंबरखाण्यात व पेवांतून धान्य साठवले होते. कासिम खानाने ते काढले. सैन्यातील प्रमुख लोकांची नावे नोंदली. प्रत्येक माणसाला अच्छर पावशर ज्वारी देण्यात आली. बरोबर थोडेसे अर्जन नावाचे धान्य देण्यात येई. कणिक अथवा चणे यात मिसळून ते उकडून खात. बाकीच्या सामान्य लोकांची अक्षरशः उपासमार झाली. कित्येक जण उपासमारीमुळे गडीच्या भिंतींवरून उड्या टाकून मराठ्यांच्या आश्रयाला गेले. त्यापैकी अनेकांच्या कमरेला रुपये आणि अश्रप्या होत्या. संताजींच्या सैनिकांनी त्यांच्या कमरा मोकळ्या करून त्यांचे सोनेनाणे काढून घेतले. मराठ्यांच्या छावणीतील लोक मेवा मिठाई इत्यादी जिन्नसा घेऊन गडीच्या भिंतीपर्यंत येत आणि मन मानेल त्या किमतीनं त्या वस्तू विकत. गडीतील लोक रुपयांच्या फुरचुंड्या टाकीत आणि खाण्याच्या वस्तू ओढून घेत. त्यावर ते कसेबसे जगत. मोगली लष्कर अशा भयंकर संकटात सापडले असता त्यावर आणखी एक आपत्ती कोसळली. त्यांचा सेनापती कासिम खान हा एकाएकी मृत्यू पडला. साकी मुस्तैद खानाने नमूद केले आहे की खानास अपूचे भयंकर व्यसन होते. गडीत कोंडला गेल्याने त्यास अपू मिळाला नाही, म्हणून तो तिसऱ्या दिवशी मरण पावला आणि गरमांच्या तावडीतून सुटला. खापी खानाने कासिम खानाच्या मरणाची, अपू न मिळाल्याने विषप्राशन आणि संताजींनी केलेल्या बेइज्जतीचा धक्का अशी 2 संभाव्य कारणं दिली आहेत. कासिम खान हा मोठा पराक्रमी व प्रतिष्ठेचा सरदार होता. बादशाने खास करून आपणावर सोपवलेल्या कामगिरीत असे भयानक अपयश यावे ही गोष्ट त्याच्या मनाला भयंकर लागून राहिली असावी. मानी स्वभावाच्या कासिम खानास नियतीने केलेली ही अवहेलना सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली असणे अधिक संभवनीय आहे. कासिम खानाच्या आकस्मिक मृत्यूची बातमी मोगल लष्करात वाऱ्यासारखी पसरली. एवढेच नव्हे तर ती गडीबाहेरच्या मराठी लष्करातही पोहोचली. या बातमीने मराठे अधिकच शेर बनले आणि मोगल निराशेच्या खोल दरीत ढकलले गेले.